तुमच्याकडे पैसा येतो पण कधी कळतच नाही तो कुठे जातो. कितीही पैसे कमवले तरी सेव्हिंग होत नाही. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 3 मोठी कारणे कोणती आहेत ज्यामुळे पैसा हातात टिकत नाही आणि त्यावर सोपे उपाय कोणते करावेत. नमस्कार मित्रांनो, नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही. यामागे फक्त आर्थिकच नव्हे तर आध्यात्मिक कारणे देखील असतात, पण ती कारणे आपल्याला समजत नाहीत. प्रत्येकजण खूप मेहनत करतो, चांगली कमाई करतो, पण महिन्याच्या शेवटी हातात पैसा उरत नाही. चला तर मग बघूया ती कारणे कोणती आहेत आणि त्यावर कोणते उपाय करावेत यामुळे हातात पैसा राहील. घरात सतत भांडण, तणाव, वादविवाद असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा वास करते आणि माता लक्ष्मी घरात टिकत नाही. यामुळे घरातील वादविवाद टाळा आणि नकारात्मकता घालवण्यासाठी रोज संध्याकाळी दिवा लावा, धूपदीप फिरवा. घरात सकारात्मक वाटेल आणि आठवड्यातून 1 दिवस मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देवघर अस्वच्छ ठेवणे. देवघरामध्ये भंग पावलेल्या तुटलेल्या मूर्ती यांचं पूजन करणे आणि देवघराची दिशा चुकीची असणे या सवयींमुळे देखील पैसा हातात टिकत नाही. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या तात्काळ विसर्जित करा आणि देवघरात रोज आरती करा. सकाळ संध्याकाळ दिवा लावा. तिसरं कारण म्हणजे पैशाचा अपमान करणे. पैशांना पाय लावणे, नोटा कुठेही ठेवणे, नको त्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करणे हा पैशाचा अपमान आहे. त्यामुळे आपल्या हातात पैसा येतो तेव्हा तो आदराने ठेवा. पाकीट, तिजोरी, जे कोणती पैसे ठेवण्याच्या वस्तू आहेत त्या स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा आणि पैसा खर्च करण्याआधी विचार करा. आणि प्रत्येक शुक्रवार देवी लक्ष्मीसमोर तुपाचा 1 दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. जर तुम्ही ही 3 कारणे आणि त्यावर मनापासून उपाय पाळले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अडकलेले पैसे येतील आणि पैसा टिकत नसेल तर तो देखील टिकेल. घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.